वन यांच्याकडून रोहितच्या डान्ससाठी 1000 रुपयाचं बक्षीस आले. रोहित आपण या आणि बक्षीस घेऊन जायचंय. रोहित या. ना आत्ताच मॅच चालू व्हायची बाकी आहे. समीर पण चांगला नाचला होता तसा. सन्माननीय श्याम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल, जे राहुल पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येतंय. रोहितला चांगला डान्स त्याने केला. बघा आता कन्फ्युजन आता वाढली आहे. कंटेस्टंट कोण आहेत? जे सर्वोत्तमची जोडी डान्स करणार होती त्यांच्यासाठी एक बक्षीस होतं, विशेष बक्षीस होतं, आणि त्याच्यासाठी आता कोणाकोणाची नावं पुढे आलेली आहेत. या डान्सचा सुद्धा विचार करावा लागणार आहे त्याच्यासाठी. संतोष आसगावकर फुलपाडा यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. बघा एक आगळं वेगळं बक्षीस आहे. संदीप पाटील नारंगी यांच्याकडून वेगळं प्राइस काय आहे? जर विकेट गेली तर अंपायरला 100 रुपये आणि कॉमेंटेटरला 100 रुपये. नाही हे पण बरोबर आहे ना, नाही तर कॉमेंटेटर दिवसभर कॉमेंट्री करतात त्यांना काही मिळत नाही. ये तो वही बात हुई कि इलेक्शन पे टाइम पे गलत वोट देते हो, हम अच्छी कॉमेंट्री करते हो, आप दूसरों को नोट देते हो, तसं व्हायचं. बघूया आगलं वेगळं पारितोषिक आलं. फायनलचा मॅच एकदा टाळ्यांचा गजर होईल. फायनलचा मॅच स्टार्ट झालाय. 3, 2, 1 थोडस बाकी आहे. प्रत्येकाला मोहन आहे आवडतायत, कारण ही स्पर्धा अशी आहे. आई भवाना मानंबरपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 फायनलचा मॅच स्टार्ट झालाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मृदुल आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये. शेखर पाटील, भावेश पाटील आणि रणजित पाटील यांच्याकडनं प्रत्येक बाउंड्रीला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरत मोरे आणि दुसऱ्या बाजूला मृदुल. नक्कीच सामन्याला सुरुवात 2 सलामीवीर फलंदाज आहेत. दर्शन अहिरे असेल जयू घरत, कल्पक राऊत आहे दुसरीकडे धाव्यांना रोख लगावण्यासाठी. सामन्याला सुरुवात धाव्यांचा श्रीगणेश झालाय. पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. लोअर फुलटचा प्रहार होता. चेतन भोईराय चांगल्यारित्या चेंडूला गॅदर केला आणि मॅच चालू होतीये जरूर, परंतु बक्षिस इथं जमा झालेली आहेत. ही बक्षिस याच्यासाठी आहेत, डीजे मयूरसाठी 1000 रुपयाचं बक्षीस भावेशदादा पाटील, रणजितदादा पाटील आणि शेखरदादा पाटील यांच्याकडून आलेलं आहे. त्यानंतर जमा झालेलं आहे 2 अंपायर्ससाठी प्रत्येकी 1000 रुपयाचं बक्षीस हे भावेशदादा पाटील, रणजितदादा पाटील आणि शेखरदादा पाटील यांच्याकडून आहे. आणि समालोचकांसाठी संयुक्तरित्याने 5000 रुपयाचं बक्षीस या भावेशदादा पाटील, रणजितदादा पाटील आणि शेखरदादा पाटील यांच्याकडून देण्यात आलं. सर्वांचं मनस्वी धन्यवाद. हो, यावेळेला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग राहुल परदेशीची त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि एक धावपलकावरती ऍड होताना दिसते. बघा ग्रँड फिनालेचा सामना आहे. आता हा फिनाले असा काही पाहायला मिळणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष दिसणार आहे. विना संघर्ष हा सामना जिंकणं इतकं सोपं नाही आहे, कारण ज्या काही स्टेप होत्या, ज्या काही लेवल होत्या त्या पार करायच्या होत्या, त्या लेवल पार करून आता दोन्ही संघ या शेवटच्या सामन्यासाठी या वरच्या लेवलला येऊन पोहोचलेले आहेत, या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेले आहेत. फक्त आता एक पाऊल त्या ट्रॉफीपासून लांब आहेत. आणि त्यामुळे या दोन्ही संघांकडून
लागोपाठ 3 चौकांना दोन्ही संघांसाठी गरज स्पोर्ट्स अर्नाळा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. ऑन साइडला ओ काय जबरदस्त फटका होता, थोडक्यात हुकलाय. इंचाची किंमत काय आहे अशा प्रकारचा चेंडू सांगून जातो. चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती. रिहान दुर्गेश 11. भूपेंद्र पाटील साहेब अर्णाला यांच्याकडून देखील दोन्ही संघांसाठी शुभेच्छा देखील आल्या. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे खेळाडू अनेक वेळा एकमेकांच्या समोर आल्यात, अनेक वेळा झूल चालल्या, अनेक वेळेला पाणी पाजलंय. आता ग्रँड फिनालेच्या दिशेने अंतिम सामना. कोणता संघ ह्या चमचमत्या ट्रॉफीवर नाव आपलं करणार? नाही, आणि अंतिम सामना म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अंत. आता इथून प्रत्येक गोष्ट अशी जी पुढे जाणार. ऑन साइडला थोडी फ्लाइट होती, वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग व्हेरी फास्ट, परंतु बॅटचा फेस बिलकुल ओपन, त्यामुळे चेंडू गेलाय सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला, भक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला, चालत निघाला. थँक्यू डीजे. आता बघा, हे जे गाणं होतं साई माऊली 8049 यांचं गाणं, आणि त्यामुळे त्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, कारण तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन भेटतील. हे साई माऊलीचं ते गीत आता लागलं गेलं होतं. आणि दुसरं बक्षीस पप्पू मैदावाला. 4 लगातार विकेट, 4 लगातार चौकार, दोन्ही टीमसाठी 4444 रुपयाचं बक्षीस. आता बक्षिसांची खैरात होतीये मृदुल, पण आता बक्षीस कमावणारे नक्की कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत. आता त्यांचं लक्ष बक्षिसावरती आहे की ट्रॉफीवरती आहे हे सुद्धा बघणं रोचक ठरणार आहे. परंतु मला वाटतं ट्रॉफीवरती लक्ष टाकल्यानंतर या सर्व बक्षिसं आपोआप येणार आहेत, किंवा बक्षिसं ती जिंकल्यानंतर ट्रॉफी आपोआप येणार आहे. कारण तितक्या धावा बनल्या तर मात्र तो जो काही धावांचा संच असेल किंवा तो विकेटचा जो काही गुच्छ असेल तो तुम्हाला विजयाजवळ नेऊन ठेवेल. आणि त्यासाठी प्रयत्न देखील चालू आहेत. प्रयत्न त्या प्रकारचे राहतील ह्यात नक्कीच जातील, मात्र शंका नाही. जयेश घरात बडी मछली जाल में फसी आहे. आणि त्यानंतर थोडासा धाव्यांना नक्कीच रोख लागावला असेल. विकास धसकर ह्या खेळाडूला आता मैदानात राहणं तितकंच गरजेचं आहे. दर्शन अहिरे वसी विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आहे. यंदाच्या वर्षामध्ये हा खेळाडूने देखील प्रभावित खेळ केलाय. दुसरीकडे राहुल पुलेकर आहे. ह्या धाव्यांना रोख लागावली जाईल का, की धावा यावेळेला कोऱ्याला उडतील? पुन्हा एकदा दर्शन अहिरे बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. थँक्यू. हलक्यात तर कोणी घेतलं नाही म्हणून तर इथपर्यंत आलेले आहेत. जर का हलक्यात घेतलं असतं तर कदाचित इथपर्यंत आले नसते. परंतु आता आल्यानंतर अशी नाजूक स्थिती येऊन थांबली आहे. 8 वरती 2, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या सामन्यामध्ये किती धावा मृदुल बनल्या पाहिजेत जेणेकरून या सामन्याला ती रंगत येईल? नक्कीच त्या किती धावा येतील ती येणारी काळवेळ दर्शवेल. परंतु या अगोदरचे सामने आपण पाहायला गेलं तर अतिशय क्लोज होते. डीसीसी नवापूरचा संघ कालच्या दिवसामध्ये, परवा दिवशीच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर धावा हे कोऱ्याने ओढत होत्या. म्हणजे कालच्या दिवसामध्ये 58 धावा देखील आल्या होत्या. परंतु आता संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे धावांना रोख लगावला गेलाय. 28 असतील, 24 असतील, 25 असतील, 30 असतील, ह्या धावा माफक आहेत. आणि त्या धावांपर्यंत जाण्याचा मजल नक्कीच मारला जाईल. मयूर घरात आहे. दुसरीकडे विकास धसकर. 2 खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्ण लढत असेल. यावेळेला पंच एक हात हवेत आहेत. अर्थातच काय तर नो चेंडू येतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर 10 धावा धावफलकावर येतात. 2 गडी फटका देखला याकुच गाणं आठवत. ओहो बेकार. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंद्र्या बॉल, पनवत्या बॉल, वाटला बॉल. यस, थँक्यू मयूर. आणि तो नो देखील आला. एक तेरी आहे तो एक मेरी आहे असं विघ्नेश साखळ थोडे म्हणतोय आणि मयूला परताळतोय. थँक्यू डीजे. मयूर घरातसाठी बक्षीस होतं, परंतु मयूर घरात बाद झालाय. आता मगाशी बक्षीस राहुल पुळेकर साठी सुद्धा होतं 11,111चं.
ते फक्त त्याने तो कॉस्ट्युम घालून जर का डान्स करून गेला त्यासाठी होतं. हर्षल राऊत यांच्याकडून, परंतु ते नंतर ऐकायला मिळालं, त्यामुळे ते अनाऊन्स नव्हतं केलं गेलं. मार्क रॉड्रिक्स नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. नाजूक स्थिती आहे. रेहान दुर्गेशिलवन थोडासा अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीमधून हो बघा सगळ्यांचे खांदे किती उंच झाले आहेत आता. ओम साईच्या ज्या स्थितीमध्ये स्वतःला आता बघतेय तिथं बघत असताना प्रत्येक खेळाडूची बॉडी लँग्वेज थोडीशी आहे, त्या बदलली आहे. बॉडी लँग्वेज बदलली आहे आणि वातावरण निर्मिती जर बघितली किंवा मोमेंटम बघितला तर त्यांच्या बाजूने थोडासा झुकताय. इथून एखादा चौकार आला कहाणी बदलेल. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि एक धाव आली आहे. नक्कीच मोरे सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला थोडंसं संकट आहे. आतापर्यंत आपण पाहायला गेलं त्या संकटातून कोणता खेळाडू हा संकट मोचक ठरेल. विकास धसकर. दुसरीकडे मार्कला आपण पाहतोय एक यंग टॅलेंट आहे. आता तर म्हणताना की कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा, हा प्रयत्न राहील. तो प्रयत्न यावेळेला खऱ्या अर्थानं पराकोटीचा असेल. नाही, एक चांगला उल्लेख केलात की आपके जैसा, पण प्रश्न तिथं असा आहे की आत्ताचं प्रगत टेनिस क्रिकेट आणि प्रगत हे अंडरआर्मचं क्रिकेट याच्यामध्ये कोणासारखं बनायला गेलं तर तिथं तुम्हाला डिफिकल्टी आहे आणि तुम्हाला तेच चॅलेंज आणि त्या चॅलेंजवरती सोल्युशन काढण्यासाठी वेगळा एफर्ट टाकावा लागतो. पण जर का तुमच्या काही युनिक आयडिया जर समोर आल्या तर मात्र तुम्ही कदाचित बाकीच्यांपेक्षा वेगळे आणि चांगल्या रीतीने शाईन होऊ शकता. आणि त्यामुळे मच्छच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंत धावफलकावर 14 धावा आहेत. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य हे सर्व काही आता पाहायला मिळेल. अंतिम फेरीमधील लढत या अगोदर आपण पाहायला गेलं तर नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ टीम सायबा, दुसऱ्या वर्षामधील चॅम्पियन संघ पुन्हा एकदा चॅम्पियन बनेल का, त्यासाठी थोडंसं कुठेतरी क्वेश्चन मार्क आहे. तिसऱ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा टीम सायबा होता, परंतु ह्या वेळेला तो इतिहास बदलला जाईल का. ह्या ऐतिहासिक ह्या ट्रॉफीवर, त्या चमचमत्या ट्रॉफीवर आता कोणता संघ आपलं नाव करतोय, त्यासाठी ही लढाई आहे. नाव आता कोराची गरज सुद्धा आहे आणि त्याचा रिझल्ट मिळाल्यानंतर आपल्याला कळणारच आहे कोण जाणार आहे. हर्षद राऊत यांच्याकडून बक्षीस आहे. मार्क रॉड्रिक्सने जर का लगातार 2 चौकार मारले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस, 500 रुपयाचं बक्षीस 2 चौकारांसाठी. संदीप केणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. 3 षटकांनी 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. या 15ला 25 मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल याच्यासाठी आता कदाचित रेहान दुर्गेशिलेंचा संघ विचार करणार आहे. म्हणजे म्हणतात ना, त्या स्टेप्स आहेत. तुम्ही ज्यावेळेला मॅचला सुरुवात होते त्यावेळेला मनामध्ये ठेवता की ॲटलिस्ट 35 जाव्या, पण जशा विकेट जातात आणि जशा परिस्थिती बदलत जाते तसं मग हळूहळू त्या शेवटच्या षटकामध्ये येत असताना जर का विकेट गेला, धावा कमी बनल्या तर किमान रन बॉल कशा बनतील याची चर्चा होते. आता सध्या रेहान दुर्गेशिलेन त्या 24-25 याचाच विचार करत असावी आणि त्यासाठी अतिरिक्त धाव देखील ऍड झाले. आता येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 5 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. आतापर्यंत थोडासा संकटामध्ये आहे विकास धसकर. वेळ घेतोय आणि तो वेळ घेतल्यानंतर एक्सेलेटरवर पाय देईल का, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच दर्जाचं आहे. बघा ते आता 500चं 1000 झाले. मार्क रॉड्रिक्सने लगातार 2 चौकार मारले तर हर्षद राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. ऑन साइडला वेगवान फटका डायरेक्टली आमच्या मंचावरती येऊन पडलाय. विकास धसकर चिका, याला मैदान सोडावं लागतंय. वाला प्रवीण पाटील, हाय दादा सबसे कातिल. थँक्यू डीजे. 17 वरती 4 आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. बघा आतापर्यंत जेवढ्या पण मॅचेस झाल्यात ओम साईच्या अपेक्षा रेहान दुर्गेशिलेन, तिथे रेहान दुर्गेशिलेनवरती ओम साईच्या काही प्रमाणात हा बी ठरताना दिसलाय. तो इतिहास बदलवण्यासाठी या मॅचमध्ये प्रयत्न केले जात होते, परंतु धावा तितक्या प्रमाणात बनलेल्या नाही आहेत. आता संघर्ष गोलंदाजांचा कदाचित वाढू शकतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय. हो सुयोग खांडेकर. नक्कीच भरत मोरे ज्याप्रमाणे उल्लेख केला की हावी ठरलाय. दुसरीकडे आपण टॉप 6 मध्ये ज्या वेळेला होतो, दुर्गेश क्षमासावी तेजस 11 विरोधामध्ये DCC संघ होता आणि त्यावेळेला तो संघ देखील हावी भरला होता, परंतु तो इतिहास ह्या DCC संघाने बदलला होता. आता इतिहास हा बदलावा लागेल. पुन्हा एकदा हा संघ चॅम्पियन ठरेल का, की नव्यानं दुसरा संघ ओम साई इच्छा संघ ह्या चमचमत्या ट्रॉफी. रोहितने चौकार मारला तर जतीन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मारंबलपाडा जतीन पाटील. राहुल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे बक्षीस आहे. परंतु इथे षटकार आला.
आता 1200 विशाल पाटील म्हणतात आता 1200 द्यायला हवेत. काही हरकत नाहीये. इथे फलंदाज बाद होईल आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपेपर्यंत दाभोलकर दाबा आहेत. किती 19-20चं लक्ष ठेवलं गेलं या अंतिम सामन्यामध्ये ओम साईच्या या संघासमोर रेहान दुर्गेश 11 या संघाच्या माध्यमातून. वाला प्रवीण पाटील हाय दादा सबसे कातिल डीजे रुपेश इन द मिक्स. अरे किंग नाही तो किंग मेकर एक मिनिट मयूर. जर का राहुल पुळेकरने लगातार 4 चेंडू 4 चौकार मारले तर 4444 रुपयाचं बक्षीस विघ्नेश देसाई यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट, जर का राहुल पुळेकरने लगातार 3 चौकार लगावले तर 3000 विघ्नेश साकलतोडे आणि राहुल पुळेकरने जर का लगातार 3 चौकार लगावले तर विमल सिंग यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस. पण हे यार बक्षीस थोडेसे डाऊटफुल आहेत. पैसे मिळणार त्यामध्ये शंका नाहीये. शंका याच्यामध्ये आहे इक्वेशन तेवढ्या चौकारांची आहे का. 24 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. चौकार मारण्यासाठी कोण जाणार आहे लगातार, हा प्रश्न. चला मॅच ऑन. 20 झाल्यात पण या 20 थांबू शकतील, 19 थांबू शकतील. या उद्देशानं तुम्हाला खेळायचं आहे. तुमच्या जवळ ज्या धावा आहेत त्या प्राप्त आहेत, पर्याप्त आहेत हे तुम्हाला दाखवायचं आहे. बघा गंभीर पाटील यांच्यासाठी अरुण पाटील गबरी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. गंभीर पाटील त्याने मॅच झाल्यानंतर आमच्या संपर्क साधा, आमच्याकडे ते पैसे जमा झालेले आहेत. आता एवढं बक्षीस आणल्यानंतर एखाद्या ऑडिटरला बसवावं लागेल. इतकं बक्षीस आता आलंय. सेकंडला पुढे एकदा सज्ज होईल विघ्नेश. फॉरवर्ड डिफेंड केला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. ते 4444 मोहात जात नाहीये. त्यांना माहिती आहे 4444 पेक्षा ही ट्रॉफी महत्वाची आहे. पण जर का लगातार 4 चौकार मारले तर न्यामाबाई मोरेगाव यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आले. चला सेन्सेक्स वाढलाय. 1 2 3 4 वरनं 10. चिकाने जर का लगातार 3 बॉल डॉट टाकले तर विमल सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला दोन्ही बाजूला पैसा लागलाय. या बाजूला त्या बाजूला नाही. आणि पैशांची बोली इथं खेळी कशी केली जाते, पैशांची बोली लागतच राहणार आहे. खेळाडूंची खेळी कशी होतीये याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. आता त्या बक्षीस पैशाचा पाऊस पडला की जर का हे सगळी बक्षिसं काउंट केली तर कदाचित तिथं पहिलं प्राइस कमी पडेल. इतकी बक्षिसं आता झालेली आहेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळला गेला. एक धावानं धाव फलक बघा फोकस आहे तो ढळू देत नाहीयेत. त्यांना माहिती आहे फायनलच्या दिशेनं आपल्याला ज्यावेळेला प्रवास केलाय त्यावेळेला या ट्रॉफीला आपल्याला जिंकून जायचंय. भावेश पाटील 31-32 कडून 500 रुपयाचं बक्षीस रोहितने स्माइल दिली. तर आता हे कोणतं बक्षीस आहे. आता रोहितला स्माइल द्यायला कसं लावायचं. आणि रोहितच्या शानदार फिल्डिंगसाठी डायलॉग ऑन फिल्डिंग केली तर 1000 रुपये राहुल पाटील यांच्याकडून आहेत. पण मयूर घरतने जर का डायलॉग ऑन फिल्डिंग केली चौकार अडवला तर प्रणय मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. दोन्ही बाजूला फक्त बक्षिसाची खैरात होत असताना या मैदानावरती फायनलचा मॅच आहे आणि या फायनलच्या मॅच मध्ये 20 धावांचा पाठलाग केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता मृदुला मेहर आहेत. फार मोठी मेहनत या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा आवाज आपण या संपूर्ण स्पर्धेवर ऐकला आणि त्यांच्यासाठी काहीशा लाईन्स जे DBN तयार केल्या तेही आपण पाहिलेत. नाही आणि तिथे विकास धसकरने जर का 4 धावांचं षटक हाताळलं तर 1000 रुपयाचं बक्षीस विमल सिंग कडून आहे. 6 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 6 धावा धावफलकावरती आल्यात. 20 धावांचा पाठलाग आहे. 18 चेंडूचा खेळ. 14 धावांची आवश्यकता आहे. पण त्या 3-4 धावा जर आल्या इतकं बक्षीस येते. म्हणजे फायनलचा मॅच असली तर येणारच. आणि ज्यावेळेला 2 संघ जवळचे खेळतात तर बक्षीस येणं साहजिक असतं. याला काही वेगळं पण नाही आहे, साहजिक असतं. ते बक्षीस आल्यात. बघूया कुठला खेळाडू ते बक्षीस पटकावतोय. नाही आणि मारंबळ पाडत पैशांचा पाऊसच पडत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बक्षांची जाहिरात. ओहो ये क्या हुआ है. बेल्स ब्लिंक ती बेल्स तशीच होते का. नाही ते ओके
पण डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. कदाचित कहाणीमध्ये ट्विस्ट येते की काय हा प्रश्न उभा राहिलाय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा सज्ज होईल. टॅप 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 केलंय या चेंडूला. टॅप करत असताना एक धाव या चेंडूवरती. पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय तो 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं टॅप 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 करत आहेत. तर माहितीये की आपल्याला आता ही सुवर्ण संधी आहे या ट्रॉफीला जिंकण्याची. 15 चेंडू आणि धावा करायचे त्या 12. विकास दसकरने आतापर्यंत रन किती दिलेत? कारण त्यांनी 4 धावांचं षटक हाताळले तर 1000 रुपयाचं बक्षीस लागू आहे. आणि रोहित पाटीलने स्माइल दिली आहे चांगली, त्यामुळे 500 रुपये त्याच्या आमच्या इथे जमा आहेत, त्यांनी नंतर घेऊन जायच्यात. ओ बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. बॅटची एज लागून चेंडू मागे निघून गेला एका धाब्यासाठी. आता 9 धावा धावपलकावरती 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. आता 2 बॉलमध्ये एकच धाव खर्च करायचे, त्यापेक्षा जास्त द्यायचं नाही आहे. विकास दसकरसाठी मोठी टास्क आहे. परंतु रेहान दुर्गेशिलन विचार काय करते की या सामन्याला कसं वाचवलं जाईल याच्यासाठी मनामध्ये त्यांच्या विचार चालू आहेत, त्याच्यासाठी प्लॅनिंग चालू आहेत, रणनीती चालू आहेत. समोरच्या दिशेने ओ इथे डॉट आलाय. डॉट आलाय आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. इक्वेशन काय 13-11. ये मैच बड़ा नहीं है, ये मैच छोटा भी नहीं है, ये मैच बिल्कुल बैलेंस होने वाला है ऐसा लग रहा है अभी. बॅलन्स आला मॅच. शेवटचा बॉल डॉट आला तर 1000 रुपये टाळ्यांचा गजर येणार आहे. 13-11 मॅच. शेवटचा बॉल डॉट नाही आलाय. चेंडू विकासनं पुरेपूर प्रयत्न केला गेला होता. जर आपण पाहिला तर पुरेपूर प्रयत्न केला होता. 12 चेंडू आणि धावा करायचे ते 10. आता हे ट्रॉफीला घेऊन ज्यावेळेला आले होते नाचत नाचत त्यावेळेचा सीन बघा. पण कोणतरी एक कॅप्टन आहे तो ट्रॉफीला ओढतोय. आता ठरवा कोण ओढतोय, रोहित की सँडी? कोणतरी एक जण खेचतोय त्या ट्रॉफीला. आता सँडीची हाईट बघता आणि ताकद बघता थोडासा सँडीकडे झोक त्याचा जो म्हणतात ना थोडंसं पाळलं जात होतं. पण रोहित म्हणतोय मी काही कमी नाही आहे, मी सोडणार नाहीये. आता सोडण्याची ती वेळ सुद्धा नाही. इक्वेशन 12 चेंडू आणि 10 धावांवरती येऊन थांबली. नाही ते एकमेकांना सांगतात जहा तेरी नजर आहे ज्याने ज्या मुझको खबर आहे. तुझी नजर जिकडे आहे ना तिकडे माझीही नजर आहे. त्या ट्रॉफीवरती मी पाहतोय. 12-10 मॅच. राहुलने पहिला चेंडू चौकार मारला तर 1000 रुपये विमल सिंग कडून होते, परंतु आता त्यांनी सिंगल काढले. सिंगल कदाचित त्यांनी काय केले माहितीये का? त्यांनी सांगितले बाबा एअरबड्स कानाला लावा, कॉमेंटेटरचं ऐकू नका, चौकारावरती जाऊ नका. एयरबड्स कानात घातले कारण जैसे म्हणतात ना अगर आगे बढ़ना है ना तो बहरे हो जाओ. कुछ लोगों को छोड़ के बाकी सब आपके मनोबल को गिराने वाले होते. त्याच्यामुळे पुढे जायचं आहे थोडंसं बहिरही बनावं लागतं. कदाचित तोच पवित्रा या दोन्ही खेळाडूंनी घेतलाय. 11 चेंडू 9 धावा. हो यावेळेला टॅप काढायचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. काय फलंदाज बाद झालाय का? नाही पंचाने नाही सांगितलंय आणि तिथे रेफर केलाय की नाही सांगितलं. डॉट बॉल आलाय. परंतु या अगोदर अशी एक मॅच झाली होती. याच्या अगोदर तुकाराम सर एक मॅच झाली होती. 24 चेंडू 24 धावांची गरज होती. जेसीसी बी संघ समोर होता. मॅचला त्यांनी बढावा दिला होता, वाढवत नेलं होतं आणि शेवटी विकास दत्तकरच्या षटकामध्ये 2 डॉट आले. त्यावेळेला 1 बॉल खाली 1 धाव वरती असं चित्र आलं होतं आणि त्यानंतर दुर्गेश इलेव्हनने 24 धावा करू दिल्या नव्हत्या. आता या स्थितीमध्ये सुद्धा फासला 2 चेंडूचा आहे, 2 धावांचा आहे आणि तो 2 धावांचा फासला जो आहे तो मिटवण्याचा प्रयत्न रेहान दुर्गेश इलेव्हन करते. नक्कीच. आणि फिल्डिंग बघा, फिल्डिंग ती लगानवाला सीन आहे. जेंटलमॅन क्लोज फिल्डिंग आहे. 10-8 मॅच. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. 10-8 मॅच टॅप केला जातोय. टॅप पद्धतीने चेंडूला खेळतोय. थोडासा लांब खेळवला होता. एक धाव या चेंडूवरती महत्वाची आहे. एक रन महत्वाची आहे. 9 चेंडूचा खेळ आहे. 7 धावांची आवश्यक तुम्ही म्हटलं होतं अगोदर असं घडलंय. पण आता ते घडेल ना, एकासाठी घडेल दुसऱ्यासाठी बिघडेल. आणि आता ते बिघडणार कोणाचं, घडणार कोणासाठी, काय होणार आहे या मॅच मध्ये ती येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास इथे शोधात आहे रेहान दुर्गेश इलेव्हन एखाद्या विकेटच्या आणि लगातार 1 ते 2 ते असे डॉट बॉलच्या. परंतु त्या बॉलला शोधण्यासाठी असं काय करावं लागणार आहे जेणेकरून तो डॉट बॉल येईल किंवा विकेट येईल. हे प्रयत्न जरूर होत आहेत. परंतु विघ्नेश साखळतोडे आणि राहुल पुळेकर त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. या स्थितीतून बाहेर कसं निघायचं त्यांना माहित आहे आणि स्थिती तितकीशी वाईट नाही आहे. अडवण्याचा प्रयत्न परंतु खेळपट्टी मध्ये खेळलाय. सेफ झोन कोणता आहे तो यांनी जाणलाय आणि त्या सेफ झोन मध्ये चेंडू
तटावून धावा काढण्याचा प्रयत्न होतोय. नाही, आता बिग बॉस आल्यापासून प्रत्येकाला सेफ झोन माहिती पडलाय. त्याच्यामुळे पहिला तर सेफ झोन मध्ये जायचं आणि मग विनर बनायचं. आणि तेच सूत्र सध्या या ओम साईच्या टीमनं पहिल्या सेफ झोन मध्ये जायचं आणि त्यानंतर टायटल जिंकायचं, विनर व्हायचं, याच उद्देशानं खेळलं जात आहे. टॅप 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 पद्धतीने खेळला जात आहे. लांब टाकला होता चेंडू, एक धावानं समीकरण पुढे चाललंय. आता समीकरण बघूया. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 हा येणारा चेंडू महत्वाचा आहे. येणाऱ्या चेंडूवरती रन आली तर टीम ओम साईच्या पुढे जाईल. येणारा चेंडू डॉट आला तर मॅच मधली चुरस वाढू शकेल. 7-5. राहुल पुळेकरने जर का चौकार लागून मॅच जिंकवली तर विमल सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. ऑचडला काढण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू अडवला सुद्धा गेलाय. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. क्लोज क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर ऑनसाइड आणि ऑफसाइड थोडी शॉर्ट होती. त्याच्यामधून जो जाणारा गॅप होता तो जर का हळूहळू पुढे गेला असता मला वाटतं गॅप क्लिअर झाला असता. म्हणजे मनीनं ध्यानी असताना चेंडू निघून जाईल अशा काही मानसिकतेने चेंडू मारला होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव आली आहे. आता मॅच 6-4 वरती येऊन थांबली आहे. 6-4चा अर्थ काय माहिती का? हा मॅच 60-40 आहे. आता जमाना पण 60-40चा आहे. प्रत्येकचा रेशिओ असतो ना तो 60-40चा असतो. हाही मॅचचा रेशिओ 60-40 आहे. पण तो 4-4 झाला, 4-3 झाला, 5-4 झाला तर मॅचला मजा येणार. एक गाणं ऐकूया, येऊया. 6-4. थँक्यू डीजे. सामना 60-40चा आहे, परंतु आता 40 मध्ये कोण राहणार आणि 60 मध्ये कोण राहणार? 60 मध्ये आता ओम साईची आहे आणि 40 मध्ये रेहान दुर्गेश पण आहे. आता ही कहाणी बदलण्यासाठी तुमच्याकडे हे शेवटचे 6 चेंडू आहेत. तुमच्याकडे फक्त 4 धावांचा फासला तुम्हाला तय करायचा आहे. या विना म्हणजे म्हणतात ना, याच्या विना बाकीचा विचार केला तर कदाचित हे सगळं विसरून जायला होईल. तुम्हाला इथे हा सामना जिंकण्यासाठी या 6 चेंडूंना किंवा या 4 धावांना कसं आपलं बनवता येईल याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग चालू आहे. आणि दोन्ही फलंदाज जे आक्रमक आहेत ते शांत चित्ताचा खेळ करून सामन्याला बढावा देत असताना आतापर्यंत पहिले 3 चेंडू महत्वाचे आहेत. पहिले 3 चेंडू महत्वाचे आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पाहायला लागला चेंडू जातोय जोपर्यंत या 3 चेंडूवरती 3 धावा आल्या ओम साईच्या पुढे जाईल. पहिल्या 3 चेंडूवरती 1 किंवा 2 डॉट बॉल मॅच मध्ये रेहान दुर्गेश 11 कमबॅक करेल. नाही, आणि पहिल्या 3 चेंडूचा विचार करत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. इथून हा जर चेंडू डॉट आला तरी सुद्धा कहाणीमध्ये थोडंसं ट्विस्ट येईल आणि ती रंगत वाढेल. म्हणजे एखादा जर इथं डॉट आला तर एक टाळ्या वाजत असताना जे काय माहोल बनणार आहे, जो काही वातावरण पडणार आहे, त्या वातावरणाचा इफेक्ट या मॅचचा रिझल्ट बदलताना दिसणार आहे. बघूयात काय घडतंय. जयेश घरत काय या चेंडूला निर्धार स्वरूपाने हाताळतील की राहुल पुळेकर आपल्या ओन स्टाईलने या मॅचला फिनिश करेल? राहुल जपून टाकतोय पाऊल. त्याला माहिती आहे लागले आपल्याला विजयाची चाहूल. राहुल आहे एका बाजूला, राहुल दुसऱ्या बाजूला जयेश घरात. चर्चा चालली आहे. 2 क्षेत्ररक्षक बरोबर क्लोजिंग आहेत, जवळ आहेत. मी म्हटलं ना 1-1 धाव. पहिले 3 बॉल 1, 2, 3 धाव संख्येवरती 4/3. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. पहिले 3 चेंडू महत्वाचे होते. आता 1 डॉट आलाय म्हणजे ज्याच्या आपण चर्चा करतो पहिल्या 3 मधल्या डॉटची, पण टाळ्या का वाजल्या नाहीत? प्रेक्षक हो शांत का? टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या. मॅच अजूनही गरम होणार आहे. हो, यावेळेला हॉट साईडला हुलकावणी दिली, मार्क्स अगोदरच पुढे गेले आणि पुढे जात असताना मात्र ती एकदा कंप्लीट केली गेली, चपळाई दाखवली. नाही, आपण बऱ्याच वेळेला विरारला उतरला, आपल्याला माहिती आहे टीसी कुठे उभा असतो, आपण दुसऱ्या ब्रिजवरनं जातो. तसे हुलकावणी दिले. त्या टीसीला हुलकावणी द्यायची तर ब्रिज दुसरा वापरायचा, नाही तर सबवेनं बाहेर निघायचं. बरोबर प्लॅटफॉर्मवरनं आला तर टीसी आपल्याला पकडणार. बरोबर राहुलनं तेच केलं होतं. क्लोजिंग फिल्डर होता, त्याला चकमा दिलाय. आता कहाणी झाले. चायनीज वरती गेलं तर आपण ऑर्डर देतो 1/2 आणि कहाणी आहे 3/2. 3-2 म्हणजे इथे 3 म्हणजे मोठा साचा आहे. आता खाणाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी आहे आणि आपल्याकडे साठा खूप मोठा आहे. असं झालंय 3 मध्ये 2. आता इथे जर एखादा डॉट आला तर अजून मजा येणार आहे. राहुल पुळेकर आणि विघ्नेश साकलतोडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कोणती विकेट गेलेली नाही आहे. त्यामुळे या खेळपट्टीवरती आतापर्यंत उभा राहण्याचा जो काही वेळ व्यतीत केला त्यांनी त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो, परंतु जे क्षेत्ररक्षण आहे त्याला भेदणं ही डिफिकल्ट टास्क आहे. डिफिकल्ट आहे थोडासा कठीण आहे. समजा बाहेर विकास तस्कर थोडेसे डटकर खडे थे
ही संधी होती. आता कहाणी 2-1 2-1. नहीं गेंद भी आई थी थोड़ी सी फंसकर. विकास दसकर जहां पर खड़े थे गेंद भी आई थी थोडी सी फंसकर. प्रेक्षकांना म्हणजे हा सामना थोडासा आवडला नसल्यासारखा झाला वाटते. नाही जास्त थंडी वाजते. जास्त थंडी त्याकरता वाजते. थोडेसे हात खोला. हे हात दोन्ही खोला. खेळाडू आहेत बघा. दोन्ही संघ आपलेच आहेत. दोन्ही संघ आपले आहेत. याचा पडावा विसर. टाळ्या तर मोफत आहेत. करू नका काटकसर. हवा येऊ द्या आणि जोरदार टाळ्या येऊ द्या. टाळ्यांचा गदर, टाळ्यांचा आवाज. आई भवानी मारमलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025चा विजेता कोण ठरतोय त्याचे 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. नाही शेवटचे 2 चेंडू आहेत. नावात दम आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे मयूर. नावात दम आहे. आता फक्त इथं कोणाच्या नावात खरा दम आहे तो दिसणार आहे. 2 चेंडूवरती एक धाव वाचवली तर ह्यान दुर्गेश 11 आणि जर का एक धाव कंप्लीट केली तर ओम साईद शाह यांच्या नावात दम असणार आहे. ओ चेंडू लाडवण्याचा प्रयत्न केला पायाला अडलाय की नाही. ओहो ये क्या हुआ है. ये क्या हुआ है, ये क्या हुआ है. चला कहाणी में ट्विस्ट. पंच इशारा करतील. कोणी आर्ग्युमेंट करू नका. पंच आहेत, अंपायर आहेत. पंच आपला निर्णय देतील. चला जाऊया टेक्नॉलॉजी जवळ. धगधग धडधड कहाणी में ट्विस्ट आलाय. कलाटणी आले. एक गाणी घेऊया आणि येऊया काय घडलंय पाहण्यासाठी. थँक्यू. डायरेक्ट दूध का दूध पानी का पानी मेगा स्क्रीनवर बघा पुरी कहाणी. नाही कहाणी 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 खूप चांगली असणार आहे. थांबा थोडा थोडा आहे. पंच पाहतात. पायाच्या जागी डोकं. एक समोरचा व्ह्यू बघा. समोर देखील पहा. दोन्ही अँगलला पहा. ही डीबीएनची करामत आहे. एकाच वेळेला दोन्ही अँगल. आता काय आता पाठचा पाय पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बघूया काय जडले तर. आता नाचायचंय ओम साईद शाह. ऑन डिमांड गाणं येणार आहे. ऑन डिमांड गाणं अशा एका व्यक्तिमत्वासाठी येणार आहे. कारण प्रवीण पाटील यांना घेऊन जायचंय ओम साईच्या संघाने असं इथं आम्हाला सांगण्यात येत आहे. चला बाली. यो विरारवाला प्रवीण पाटील हाय दादा सबसे कातिल.